नमस्कार. पुनश्च एकदा सर्व व्ह्यूवर्सचं आपल्या एन मस्के नाईक या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अ, पॉलिटेक्निकच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. नुकतंच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई म्हणजेच MSBT मुंबई यांनी पॉलिटेक्निकसाठी नवीन एक रिवाइज्ड अकॅडमिक कॅलेंडर रिलीज केलेला आहे 22 ऑगस्ट 2024 या दिवशी. तर सर्व प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष पॉलिटेक्निक करणाऱ्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे. कारण सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतल्यानंतर, क्लासेस चालू झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना काळजी असते, ते म्हणजे परीक्षा. आपल्या परीक्षा कधी होणार, कशा होणार आणि त्यानंतर परीक्षेचे फॉर्म कधी भरल्या जाणार, या सगळ्या गोष्टींची उत्सुकता असते आणि त्यासाठी त्यांना वेळेवर माहिती मिळणं हे आपल्याला आवश्यक आहे, जेणेकरून आपण आपल्या परीक्षेची पूर्वतयारी आपण चांगल्या पद्धतीने करू शकू आणि आपण दिलेल्या वेळेमध्ये आपले जे एक्झाम फॉर्म आहेत त्या दिलेल्या वेळेमध्ये आपण भरू शकू. त्यासाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आपल्याला इथे आपण घेऊन आलो आहोत. तर आपल्याला इथे स्क्रीनवर दिसतच आहे MSBTचं 22 ऑगस्ट 2024 या दिवशी नवीन रिवाइज्ड कॅलेंडर पुन्हा एकदा प्रसिद्ध केलेलं आहे. हे कॅलेंडर आपल्याला MSBTच्या वेबसाईटवर सुद्धा इम्पॉर्टंट लिंक्समध्ये अकॅडमिक कॅलेंडर रिवाइज्ड या नावाने आपल्याला उपलब्ध असेल. तरी विद्यार्थ्यांनी ते सुद्धा बघून व्यवस्थितपणे आपलं ते समजून घ्यावं. ज्या पद्धतीने आपल्या कॉलेजमध्ये आपल्या ब्रांचचा एक विशिष्ट टाईमटेबल असतो आणि त्या टाईमटेबलनुसार आपले सगळे क्लासेस रन होतात आणि त्यामुळे आपल्याला कोणत्या वेळेस कोणता क्लास आहे याची पूर्ण माहिती असते. त्याच पद्धतीने MSBTसुद्धा एक अकॅडमिक कॅलेंडर दरवर्षी आपल्या सुरुवातीलाच अकॅडमिक सेशन चालू व्हायच्या सुरुवातीला रिलीज करत असते आणि त्या अकॅडमिक कॅलेंडरनुसारच आपलं पूर्ण इव्हन आणि ऑड सेमिस्टर त्या वर्षीचं हे आपण रन करत असतो आणि त्यानुसार आपल्याला विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्याची माहिती होणे आणि त्याबद्दल परीक्षा कधी असतात, प्रॅक्टिकल एक्झाम कधी आहे, थेरी एक्झाम कधी असतात, फॉर्म भरण्याचं शेड्यूल काय असते, याची अद्ययावत माहिती मिळणे आवश्यक असते. आणि त्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये जर काही चेंजेस झाले तर वेळोवेळी MSBT रिवाइज कॅलेंडर रिलीज करते आणि आपल्या संकेतस्थळावर म्हणजे आपल्या वेबसाईटवर सुद्धा ते होम पेजवर इम्पॉर्टंट लिंक्स या सदराखाली आपल्याला ते पाहायला मिळते. आणि बऱ्याचदा काय होते की ते अकॅडमिक कॅलेंडर आपल्याला बऱ्याचदा समजून घेण्यासाठी त्रास जातो आणि त्याकरिताच हा एक उपक्रम आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. तर समजून घेऊया आपण हे अकॅडमिक कॅलेंडर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे आणि किती आवश्यक आहे. तर आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल की ॲन्युअल इयर 2024-25चं अकॅडमिक कॅलेंडर जे की रिवाइज्ड आहे आणि ते 22 ऑगस्ट 2024ला रिलीज झालेलं आहे. तर मित्रांनो, अकॅडमिक शेड्यूल या सदराखाली आपलं अकॅडमिक शेड्यूल कसं असेल तर अकॅडमिक टर्म जी की फर्स्ट सेमिस्टर सोडून म्हणजे थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर हे आपलं 15 जुलै पासून चालू झालेलं आहे आणि ते 19 नोव्हेंबर 2024पर्यंत आपलं जे ऑड सेमिस्टर आहे म्हणजे जे सेकंड इयर आणि थर्ड इयर जे विद्यार्थी आहेत थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टरला, तर या दरम्यान त्यांचं अकॅडमिक टर्म असेल ते 15 जुलैपासून ते 19 नोव्हेंबर 2024पर्यंत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे असे विद्यार्थी म्हणजेच फर्स्ट सेमिस्टरचे त्यांचं जे शेड्यूल आहे अकॅडमिक टर्मचं ते 2 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 या दरम्यान असेल. आणि हे झालं तुमचं ऑड सेमिस्टरचं टर्म. आणि त्यानंतर
तुमच्या परीक्षा होतील आणि तुमचं जे इव्हन सेमिस्टर आहे म्हणजे सेकंड, फोर्थ आणि सिक्स सेमिस्टर हे 1 जानेवारी 2025 पासून चालू होईल ते 17 एप्रिल 2025 पर्यंत. तरी सध्या आपण इव्हन सेमिस्टरबद्दल फार चर्चा करू नये, त्यामुळे कन्फ्युजन येण्याची शक्यता राहील. तर आपण जे सध्या आपलं ऑड सेमिस्टर आहे म्हणजे फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर याच टर्मबद्दल, याच सेमिस्टरबद्दल आपण माहिती घेऊयात. त्यानंतर आहे अकॅडमिक टर्म तुमचं या शेड्यूलमध्ये होईल आणि त्यानंतर आहे सेकंड तुमचं फर्स्ट क्लास टेस्ट, ज्याला आपण सेशनल एक्झामिनेशनसुद्धा म्हणतो, जे की आपल्याला कॉलेजमध्ये घेतल्या जाते. आपल्या जो काही सिलेबस आपला कंप्लीट झालेला असतो MSBTने दिलेल्या नियमानुसार, तर त्या सिलेबसवर आपल्याला 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट ही की झालेली आहे डेट आणि या दरम्यान आपलं फर्स्ट क्लास टेस्ट ही कंडक्ट करण्यात आपल्या कॉलेजमध्ये आली आहे. आणि या दरम्यान या परीक्षेत मिळणारे जे मार्क्स आहेत हे मार्क्स आपल्याला MSBTच्या आपल्या एक्झाममध्ये क्लास टेस्टच्या संदर्भाखाली आपल्याला मार्क दिल्या जातात आणि ते मार्क आपल्याला कॅरी फॉरवर्ड आपल्या मार्कशीटमध्ये होतात. आणि त्यानंतर हे झाले थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरचं फर्स्ट क्लासचं शेड्यूल. आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरला ॲडमिट झालेले आहेत त्यांची फर्स्ट क्लास टेस्ट ही 23 ऑक्टोंबर ते 25 ऑक्टोंबर या दरम्यान होईल. म्हणजे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की त्यांनी त्यांची जी पहिली क्लास टेस्ट आहे ही 23 ऑक्टोंबर ते 25 ऑक्टोंबर या दरम्यान होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेचं महत्त्व समजून घ्यायचं, जी की आपल्या कॉलेजमध्येच कंडक्ट केल्या जाते, कॉलेजमध्येच त्याची पेपर काढल्या जातात आणि त्याची MSBTच्या नियमानुसार पेपर काढणे, तपासणे आणि त्याला क्लास टेस्टचे मार्क कॅरी फॉरवर्ड करणे ही सगळी प्रक्रिया ही कॉलेजकडून केल्या जाते. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी परीक्षा असते. याला सर्व विद्यार्थ्यांनी थोडंसं गंभीरतेने घेऊन आपल्याला जास्तीत जास्त मार्क आपण घ्यावेत आणि जेणेकरून आपला चांगला स्कोर होईल आणि आपला त्यामधून परीक्षेची सुद्धा चांगली तयारी होईल. त्यानंतर सेकंड क्लास टेस्ट जी की तुमची 3ऱ्या आणि 5व्या सेमिस्टरची ही 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 या दरम्यान होईल. आणि फर्स्ट सेमिस्टरची जी सेकंड क्लास टेस्ट आहे ही 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 या दरम्यान होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं अकॅडमिक टर्म आहे आणि त्यानंतर फर्स्ट क्लास टेस्ट आणि सेकंड क्लास टेस्टचं तुमचं शेड्यूल दिलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला आपले जे काही फर्स्ट क्लास टेस्ट आणि सेकंड क्लास टेस्ट जे आहेत हे कंडक्ट होतील आणि ते सर्व विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये उपस्थित रेग्युलर जे विद्यार्थी आहेत ते उपस्थित राहून या वेळेमध्ये आपली जी क्लास टेस्ट आहे ती देतील. त्यामुळे त्यांचं जे काही अकॅडमिक लॉस आहे तो होणार नाही आणि त्यांना त्याचे चांगले मार्क्ससुद्धा मिळतील. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अजून एक बाब म्हणजे विद्यार्थ्यांना की आपला एक्झामिनेशन फॉर्म जो काही फिल करण्याचा जो शेड्यूल आहे तो आपल्याला MSBTने दिलेला आहे. तर आता जे विद्यार्थी फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ या सेमिस्टरला आहेत त्या विद्यार्थ्यांना विंटर 2024 या सेमिस्टरची परीक्षा त्यांना विंटर 2024मध्ये द्यावयाची असते. तर त्यासाठी आपल्याला एक्झामिनेशन फॉर्म फिलअप करण्याचं जे शेड्यूल आहे ते आपल्याला इथे MSBTनं दिलेलं आहे आणि ते शेड्यूल आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत असेल. तर इथे बघा तुम्ही कॅन्डिडेट फिल एक्झामिनेशन फॉर्म, तर हे आपल्याला भरायचं आहे 18 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबर 2024 या शेड्यूलमध्ये. आपल्याला आपले जे काही एक्झामिनेशन फॉर्म आहेत आपल्याला आपल्या कॉलेजच्या कार्यालयामध्ये जाऊन जे कोणी संबंधित परीक्षा विभागाशी संबंधित क्लर्क असतील त्यांच्याजवळ जाऊन नॉर्मल फीजमध्ये जी काही तुमची नॉर्मल फीज आहे 600 रुपीज ते तुम्हाला पर सेमिस्टर तुम्हाला भरावी लागते. जसं काही विद्यार्थ्यांची आता जे विद्यार्थी थर्ड सेमिस्टरला असतील त्यांचे काही बॅकलॉगचे विद्यार्थी असतील तर त्यांना रेग्युलरचा थर्ड सेमिस्टरची जी फी आहे 600 प्लस तुमची जर बॅकलॉग कोणता सब्जेक्ट असेल सेकंड किंवा फर्स्टचा तर पर सेमिस्टर प्रमाणे तुम्हाला 600 रुपये याप्रमाणे नॉर्मल फीचं शेड्यूल
18 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2024 या दरम्यान तुम्हाला भरावयाचं आहे. आणि हे शेड्यूल सर्व फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर अशी तिन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांना या दिलेल्या शेड्यूलमध्ये त्यांना एक्झामिनेशन फॉर्म नॉर्मल फी सहित भरायचा आहे. परंतु काही विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव त्यांची फीस त्या दिलेल्या वेळेत भरणं नाही झाली, तर त्यांना 600 + 200 रुपये लेट फीचं जे शेड्यूल आहे ते 8 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या दरम्यानमध्ये आपण एक्स्ट्रा 200 रुपये पर सेमिस्टर फीस आपण देऊन सुद्धा आपण आपला फॉर्म भरू शकता. तर त्यासाठी आपण सतर्क राहून आपण नॉर्मल फीमध्येच आपण फॉर्म सर्व विद्यार्थ्यांनी भरून घ्यावा. अनावश्यक आपण आपलं आर्थिक नुकसान करून घेऊ नये. त्यासाठी आपण आपल्या कॉलेजच्या परीक्षा विभागामध्ये जाऊन जे संबंधित व्यक्ती किंवा क्लर्क असतील किंवा जो स्टाफ असेल त्यांच्यासोबत जाऊन चर्चा करावी आणि अद्ययावत माहिती घेऊन त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये त्यांचा फॉर्म फिलअप करून घ्यावा, जेणेकरून त्यांना आर्थिक भुर्दंड पडणार नाही. आणि तरीहीसुद्धा MSBT काही कारणास्तव जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला असेल आणि काही कारणास्तव आपला फॉर्म भरायचा राहिला असेल किंवा काही अडचण आली असेल, तर फिलिंग एक्झामिनेशन फॉर्म विथ एक्झाम फी प्लस पेनॉल्टी ती आपल्याला असते 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2024 या दरम्यान आपल्याला भरायचं असते. म्हणजे तुमची एक्झामची नॉर्मल फी आणि त्याच्यात 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये आपल्याला पेनॉल्टी फी लागते. तर ही खूप जास्त फी विद्यार्थ्यांना भरावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा पर्यायाकडे लक्षसुद्धा देऊ नये. त्यांनी आपण दिलेल्या नॉर्मल फीच्या शेड्यूलमध्ये म्हणजे 18 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2024 यामध्ये आपल्याला आपला एक्झामिनेशन फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. त्यानंतर महत्त्वाची आणि नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे समर 2025 एक्झामिनेशन फॉर्म फिल अँड कन्फर्मेशन शेड्यूल. तर विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल आपण काही जास्त चर्चा करू नये. यासाठी पुन्हा एकदा जेव्हा आपले समर एक्झामिनेशनचं शेड्यूल येईल त्यावेळेस आपण यावर एक पुन्हा रिमाइंडर व्हिडिओ बनवूयात आणि त्याबद्दल आपण चर्चा करूया. आता त्यानंतर आहे तुम्ही एक्झामिनेशन फॉर्म भरल्यानंतर आता तुम्हाला महत्त्वाचं असते विद्यार्थ्यांसाठी ते म्हणजे आता परीक्षेचं शेड्यूल कधी आहे. तर एक्झामिनेशन शेड्यूल मित्रांनो आपल्याला MSBTने इथं दिलेलं आहे आणि ते तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल. एक्झामिनेशन शेड्यूल या सदराखाली त्यामध्ये आहे आपली प्रॅक्टिकल एक्झाम. सर्वप्रथम आपली होत असते विंटर 2024मध्ये प्रॅक्टिकल एक्झाम ही पहिल्यांदा होते आणि त्याचं शेड्यूल फर्स्ट सेमिस्टर साठी आपल्याला इथे दिलेलं आहे. एक्झामिनेशन शेड्यूल अदर दॅन फर्स्ट सेमिस्टर म्हणजे फर्स्ट सेमिस्टरचे विद्यार्थी सोडून म्हणजे थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टरची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती चालू होईल 20 नोव्हेंबरपासून ते 28 नोव्हेंबर 2024 या दरम्यान. पुन्हा एकदा सांगतो की जे विद्यार्थी थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टरला आहेत त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम ही 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2024 या शेड्यूलमध्ये होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीची गंभीरतेने नोंद घ्यावी. त्यानंतर जे विद्यार्थी फर्स्ट सेमिस्टरला आहेत त्यांचं जे शेड्यूल आहे प्रॅक्टिकलचं हे 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2024 या दरम्यान आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात घ्या, जे विद्यार्थी थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरला आहेत त्यांची विंटर प्रॅक्टिकल एक्झाम ही 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे आणि फर्स्ट सेमिस्टरची 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2024 या दरम्यान होणार आहे. आणि त्यानंतर आहे तुमचं थिअरी एक्झामिनेशन शेड्यूल जे की तुमचं विंटर 2024चं असेल. तर जे विद्यार्थी थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरचे आहेत त्यांची थिअरी एक्झाम म्हणजे MSBTची सैद्धांतिक परीक्षा म्हणजेच त्याला आपण थिअरी एक्झामिनेशन असं म्हणतो, ती तुमची 3 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2024 या शेड्यूलमध्ये पार पाडल्या जाईल. आणि जे विद्यार्थी फर्स्ट सेमिस्टरला आहेत त्यांची थिअरी एक्झाम 9 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2024 या दरम्यान होईल. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जे प्रॅक्टिकल एक्झाम आणि थिअरी एक्झामच्या डेट्स प्रॉपरली आपल्या नोटबुकमध्ये किंवा डायरीमध्ये किंवा रिमाइंडरमध्ये व्यवस्थित लावून
ठेवावी आणि शक्यतोवर जे विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांनी या अकॅडमिक कॅलेंडरची एक प्रिंट काढून आपल्या घरीसुद्धा आपण जिथे अभ्यासाला बसतो स्टडी रूममध्ये किंवा स्टडी टेबलवर हे आपण शेड्यूल आपल्यासमोर लावलंच पाहिजे, जेणेकरून आपल्यासमोर हे जर शेड्यूल असेल तर आपलं जे काही प्लॅनिंग आहे अभ्यासाचं हे आपण व्यवस्थित करू शकतो आणि सतत नजरेसमोर असल्यामुळे आपल्याला त्याचं गांभीर्य राहते आणि त्या पद्धतीनं आपण आपला अभ्यास दिलेल्या वेळेमध्ये आपण करू शकतो. तर त्यानंतर समर 2025 एक्झामिनेशन मी पुन्हा एकदा सांगितलं की याबद्दल आपण सेपरेट पुन्हा रिमाइंडर व्हिडिओ पुन्हा एकदा बनवू. विंटर एक्झामिनेशन आपली थिअरी आणि प्रॅक्टिकल पार पाडल्यानंतर. तर पुन्हा एकदा मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम ही 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2024 या दरम्यान होईल. 3rd आणि 5th सेमिस्टरची आणि 1st सेमिस्टरची 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2024 या दरम्यान होईल. आणि थिअरी एक्झामिनेशन इव्हन सेमिस्टरची ऑड सेमिस्टर म्हणजे 3rd आणि 5th सेमिस्टर 3 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2024 या दरम्यान होईल. आणि 1st सेमिस्टरची 9 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2024 या दरम्यान होईल. आणि तुमचा परीक्षा दिल्यानंतर जो डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट 4th वीक ऑफ जानेवारी 2025 टेंटेटिव्हली आहे तो, म्हणजे हा मागे पुढे सुद्धा होऊ शकतो. तर या पद्धतीने आपलं या वर्षीचं अकॅडमिक सेशन असेल. हे तुम्हाला आपण विंटर आणि समर दोन्हीचे सांगितलेलं आहे, परंतु आता समर एक्झामिनेशनला थिअरी आणि प्रॅक्टिकलला बराच वेळ आहे, त्यामुळे आपण त्याबद्दल जास्त चर्चा केली नाही. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे सर्वप्रथम विंटर 2024 थिअरी आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन त्यांचं शेड्यूल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करावयाचा आहे. तर अशा पद्धतीने हे शेड्यूल अकॅडमिक आपल्याला दिलेलं आहे. तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा हे शेड्यूल एकदा समजून घ्यावं. जर आपल्याला समजलं नाही तर आपण आपल्या डिपार्टमेंटमधील कोणत्याही प्राध्यापक यांना दाखवून आपण ते व्यवस्थित समजावून घ्यावं. आणि आपल्या घरीसुद्धा आपण जिथे स्टडी रूम आणि स्टडी टेबल असेल, जिथे कुठे तुम्ही अभ्यासाला बसता तिथे समोर आपण हे लावावं, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी नजरेसमोर राहिल्यामुळे आपल्याला माहीत होईल आणि आपण आपल्या अभ्यासाचं चांगलं नियोजन करू शकू. तर आशा करतो की सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. तर आवडला तर निश्चितच आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि जेणेकरून त्यांना त्याची अद्ययावत माहिती वेळोवेळी मिळत राहील. तर अशाच व्हिडिओसाठी पुन्हा एकदा आपण भेटूया आणि वेगवेगळ्या विषयावर जेव्हा आपल्याला काही याची अद्ययावत माहिती मिळाली वेगवेगळ्या विषयावर तर आपण या चॅनेलवर आपण सांगूया. तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ही माहिती शेअर करावी आणि निश्चित याचा त्या सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.